बोलतोय बापू? किती दिवस आपण आता तेच तेच गाणं ऐकत बसायचं? अहो बापू, तुम्ही एक समजूतदार आहे म्हणून तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर नाही ते ऐकवलं असतं अर्जाला. अहो पोरं आहेत ती, आणि त्यांच्या ह्या वयात आपण त्यांना समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेणार? नाही बापू, अहो मर्यादेपलीकडचा समजूतदारपणा कधी कधी दुबळेपणा ठरतो माणसाचा. अहो अर्जाला सुद्धा कळायला पाहिजे. अहो हीच रोकटोक निर्णय घ्यायची वेळ आहे. हा बघा विनायकराव, अर्जुनला काय सांगायचं काय नाही सांगायचं हे तुमचा निर्णय. पण मला विचाराल तर मी सांगेन, अर्जुनला जो निर्णय घ्यायचा आहे ना तो घेऊ द्या. हे बघा, माग तुमचं ऐकून त्याने एक निर्णय घेतला, तर त्या निर्णयाचा तुम्हालाच त्रास झाला. हा, हे बरोबर आहे. पण तेच सांगतोय मी, माझा ऐका. जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल, तुम्ही त्याला थोडासा वेळ द्या, बाकी काय नाही. ठीक आहे बापू, पण त्यांना आप्पीचा विचार करायला पाहिजे एवढं मात्र खरं. हा, असं जुळून आलं पाहिजे बघा. माझ्या मला त्रास देतेस काय? आता तुझी काळजी सिंबाच्या नावाच्या मावशी. 1 2 3. रुपाली ताई, मोना, रुपाली ताई, सॉरी, खरंच चुकून लागलं, खरंच सॉरी. हो, पण तुम्ही इथे काय करताय? मज्जा वाटते ना मला तुझा डान्स बघायला. हो, तसं नाही, पण तुम्ही खोलीत होता ना. त्याच खोलीत ना अमोलनी मला बाहेर काढले. मोना, सॉरी रुपाली ताई, पण छोटे सरकार करामती आहेत ना. हो का? मग अमोलच्या घरामध्ये कामी येऊन अपर्णा आणि भाऊजी एकत्र आले ना की मग कळल तुला. हो, असं का बोलताय रुपाली ताई तुम्ही? मोना, खरं तेच बोलतीये मी. आणि तुला जर वाटत असेल ना असं होऊ नये तर असं हसण्यापेक्षा मदत कर माझी. हा, सांगा, काय मदत करायची आहे? तू आत्ता ना काही करू नये ना, अमोलला त्या खोलीतनं बाहेर काढ. अगं आर्याची काळजी मीच घेणार म्हणून अडून बसलाय त्या खोलीत तो. काय बोलली होती रुपाली ताई तुम्हाला? छोटे सरकारना समजायला सोपे नाहीत. पण मी सुद्धा मोना आहे, तुम्ही काळजीच करू नका. काय करणार आहेस तू मोना? तुम्ही वर जा आणि बाहेर थांबा, मी आलेच. छोटे सरकार, अहो छोटे सरकार, काय झालं मुमा? अहो माझ्याकडून चुकून तुमच्या माचे महत्वाचे कागद जळाले. हो काय? अहो हो, तुम्ही एकदा बघा ना, ते महत्वाचे होते का प्लीज. काय मुमा, तू डोक्याचा ताप आहे का? अहो चला ना प्लीज. आर्या, जाऊ बाई, हा अमोल किती चिकट आहे हो. आर्या, तुला आत्ता कळलं? अगं इतके दिवस काय बघत होतीस तू? खरं आहे, पण हे बघ आर्या, ते सगळं जाऊ देत आता. पुढं काय करायचंय आपण? जाऊ बाई, माझं सगळं ठरलंय. अर्जुन आज आला ना की तो इकडेच झोपायला आला पाहिजे. मस्त आयडिया ही. हो ना, म्हणजे मी आणि अर्जुन जर इकडे झोपलो ना तर अपर्णाला बरोबर कळेल की अर्जुनला त्याच्या आयुष्यात कोण हवं. खरे, अपर्णाला कळून चुकल की आता अर्जुन भाऊजी तुझे, फक्त तुझे. अहो, छोटे सरकार चला लवकर, अहो मला खूप टेन्शन आलंय. मुमा, या फाईल कुणाच्या आहेत? अहो त्याच फाईल्स आहेत ना ज्यातले कागद माझ्याकडून चुकून जळले. बघू. मुमा, अगं याच्यामध्ये माझी एक पण फाईल नाही. काय बोलताय? अहो आता कुठं माझा जीव भांड्यात पडला. आणि छोटे सरकार, ह्या जर वंशांच्या महत्वाच्या फाईल्स असत्या ना तर मला खूप वाईट वाटलं असतं. मुमा,
अगं तू या फाईल वरती लिहिलेलं वाचलं नाहीये? अहो छोटे सरकार, एवढा वेळ कुठं होता? आणि घरात आजारी माणूस आहे ना, त्यामुळे मला दुसरी कामं होती, म्हणून मी एकत्र घेतल्या आणि जाळल्या. मोमा, अगं याच्यावर वाचायची पण गरज नाही. हे लिहिलंय नोट. आणि सगळ्यात महत्वाचं, बाहेर पाऊस पडतोय आणि तू बाहेर का गेलेली कागद दळायला? अहो ते मी तुम्हाला जाणून बुजून आर्य मावशी आणि काकीपासून लांब आणलेस ना. अहो छोटे सरकार, काय बोलताय तुम्ही? आणि मी असं का करेन? ते तुलाच माहिती मोमा, तूच सांग ना. अहो छोटे सरकार, मी खरंच काही केलेलं नाहीये आणि ते फाईल्स मला खरंच माहित नव्हत्या. मोमा, माझी मग किती चांगली आहे, तरी तू काकीला का सपोर्ट करते? अहो छोटे सरकार, ठीक आहे, तू नाही सांगत तर मला माहिती आहे कुणाला विचारायचं ते. कोणाला? अहो छोटे सरकार, असं का करताय? कुठं जाताय ते तर सांगा. मी कुठे पण जाऊ मोमा, मला कळलंय तुला पण माझे मा बाबा एकत्र नकोय आणि म्हणूनच तू काकीला सपोर्ट करतेय. अहो छोटे सरकार, तुम्ही तर माझे भाचे आहात ना, आणि मी असं कधीच नाही करणार. तेच तर करतेस तू मोमा. माझ्या मानी नेहमी सर्वांना मदत केली आहे, पण तू काकी आणि आर्य मावशी माझ्या माला एकत्र नेहमी त्रास देत आहे. अहो पण मोमा, मला माहिती आहे सगळं.